हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पाऊस तर येणारच आहे, थोडा थोडा सुरू झाला, पण त्यातल्या त्यात गरमी भरपूर आहे. तर माझ्या काही अवताराकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका, कारण की असं घासपुशीचे जे कामं असले तर ते काही आपण मेकअप करून करत नाही. मी तरी नाही करत सहसा मेकअप करून, कारण का ते काही अर्थ नाही राहत, गरमीने खराबच होते. तर आता पावसाळा लागण्याच्या आधीची जी तयारी असते ती मी करणार आहे. तर काय छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण आपल्या किचनची काळजी घेऊ शकतो. तर चला, पावसाळा लागल्यावरनं हवामानामध्ये खूप ओलावा राहतो आणि दमटपणा राहतो, त्याच्यामुळं आपले धान्य काही सहसा वाढत नाही. तर त्याच्यामुळे पावसाळा लागण्याच्या आधी आपल्या जे किचनमध्ये जे पदार्थ असतात, डाळी म्हणा, कडधान्ये किंवा अजून काही बरेच सारे असे पदार्थ असतात, तर ते मी आज सगळे वाळवणार आहे. आणि हे डबे छान घासून वाळवून याच्यामध्ये मी हे सगळे पुन्हा पदार्थ भरणार आहे. तर पावसाळ्यामध्ये ना ओलावा राहतो, त्याच्यामुळं ना आपले पदार्थ खरंच खूप खराब होतात. स्टीलच्यामध्ये तर स्पेशली खराब होतात, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पण ते खराब होतात. पण प्लॅस्टिकचे डबे मग कसे पाहिजे, हे असे जे हवाबंद असतात, म्हणजे याच्यामध्ये ना ओलावा राहत नाही, म्हणजे जात नाही आणि पदार्थ पण आपले खराब होत नाही. आता ह्या डब्याला माझ्या 6 ते 7 वर्ष झाले जवळपास, मी हे ॲमेझॉनवरून घेतले. तर चला आता मी हे घासून वगैरे व्यवस्थित सगळं वाळवून नंतर मी याच्यामध्ये भरून ठेवते. आणि थोडंसं या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना अशा बारीक बारीक नाही का जंतू तयार होतात, जे डोकरी म्हणतात आमच्या इकडे. असे बारीक बारीक पिल्ले राहतात, ते पण खूप होतात. मग थोडीशी किचन पण ही अशी जाळमटे काढून घेईल. आणि हे पॅन्ट्री युनिट पण मला थोडं ऑर्गनाईज करायचं आहे, म्हणजे हे सगळं पुन्हा वाळवून सगळं पुन्हा अजून घासून पुसून सगळं स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. तर चला मी आता लागते कामाला. खडे मसाले असते ना, ते पण मी असे फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. ह्या आहे काचेच्या बॉटल. तर काचेच्या बॉटलमध्ये जर असे खडे मसाले ठेवले किंवा कुठलेही पदार्थ ठेवले तर ते ना खरंच अगदी खराब होत नाही, चांगले राहतात. आता प्लॅस्टिकच्या पण आहे बघा, याच्यात तीळ आहे. तर असे मी फ्रीजमध्ये ठेवत असते, म्हणजे खराब होत नाही पावसाळ्यात. नाहीतर मग असे ना खूप असा ओलावा आणि चिकटपणा येतो. आणि तुम्ही डबे पण पहा आपले, आता जरी मॉड्युलर असलं, मॉड्युलर आहे म्हणजे थोडेसे डबे चांगले राहतात, डब्याचे झाकण. नाहीतर काय होते ना, त्याच्यावर पूर्णपणे असा चिकट थर्स असतो. किंवा आपण ज्या डब्यामध्ये आपले वाळवणाचे पदार्थ आहे, माझ्या ह्या डब्यामध्ये ना तिखट, साखर, वाळवणाचे पदार्थ ठेवलेले आहे. तर ते पण स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीजचा आवाज येत आहे, स्टीलच्या डब्यामध्ये ना असे नरम पडतात. तर त्याच्यासाठी त्या डब्याला आहे ना असं पेपर लावायचा, म्हणजे त्याच्यात ओलावा जात नाही आणि पदार्थ नरम पडत नाही. तर ते मी नंतर करीन, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर बघा, इकडे सगळे मी वाळवायला ठेवलेले आहे. आता थोडी ऊन कमी झाली, पण तरी भरपूरच ऊन आहे. तर वाळतात 1-2 तासात हे सगळे पदार्थ. आणि मग मी डबे घासल्यानंतर यांना पुन्हा मग मी डब्यामध्ये भरून ठेवील. तर चला आता मी डबे घासून घेते. तर बघा, इथे सगळ्या भरण्या घासून मी वाळवायला ठेवलेल्या आहे. आता लवकर 1-2 तासात वाळतील, कारण की खूप सारी ऊन आहे. आणि बघा, तर चला आता सगळे
तर चला आता बाकीचे कामं करते, तोपर्यंत माझे ह्या सगळे डबे वाळून जाते आणि मग नंतर मला याच्यात हे सगळे पुन्हा पदार्थ भरून ठेवायचे आहे. तर बघा इथे सगळे माझे पदार्थ वाळून झाले आणि आता मी असे डब्यामध्ये भरते. आता असे छान न म्हणजे काचेच्या भरण्या जर असल्या तर आपले ड्रायफ्रूट्स किंवा अशी कडधान्य वगैरे न खूप छान राहते या डब्यामध्ये. स्पेशली ड्रायफ्रूट्स जर तुम्ही नाही का पावसाळ्यामध्ये अशा साध्या डब्यात जर ठेवाल तर ते अगदी नरम नरम पडतात आणि खायला पण असे ना कडवट लागतात. म्हणून काचेचे जर असे छान तुम्ही हवाबंद डबे जर घेतले तर त्याच्यात आपले पावसाळ्यात अगदी पदार्थ छान राहतात. आणि छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण जर पावसाळ्यात अशी काळजी घेतली तर आपले अन्नपदार्थ वाया जात नाही आणि आपलं किचन पण खूप सारं असं हेल्दी राहतं. तर इथे ना तुम्हाला मशीनचा असा घरघर आवाज येत असेल तर आमच्या समोरच्या घरी म्हणजे समोरच्या प्लॉटमध्ये बांधकाम होणार आहे, तर तिथे ते बोरवेल करणं चालू आहे. त्याच्यामुळे ना खूप सारा आवाज येतो, म्हणून मी आता इथे व्हॉइसओव्हर करत आहे. तर आता मला थोडंसा एका पायाचा त्रास आहे, तर म्हणून मी म्हटलं राणीला की बाई तू आज मॉड्युलर पुसून घे. आता बघा हे जे मॉड्युलर असते ना, आपण म्हणतो मॉड्युलरवर धूळ होत नाही, पण होतो, कारण उन्हाळ्यात नाही वादळ वगैरे येतं तर तिथे आहे ना असा धूळ होतो, चिकटपणा. बघा आता पाऊस आल्यावर जर आपण जर ही धूळ साफ केली नाही तर त्याच्यावरनं त्या पूर्ण मॉड्युलरवर म्हणा डब्यावर म्हणा असा चिकट काळा काळा थर साचतो. तर त्याच्यामुळं ते सगळं असं स्वच्छ करावं लागतं. आता वरती मी पेपर ठेवते, ते पेपर पण बदलवून घेतले आणि दुसरे पेपर लावले त्याच्यामध्ये, नाही तर पेपर पण इतके घाण होतात की काही बोलायचं काम नाही. असे म्हणजे छोट्या छोट्या वस्तू जर आपण करत राहिलो, किचनमध्ये स्वच्छता जर करत राहिलो तर नक्कीच आपले किचन अगदी सुंदर आणि स्वच्छ राहते. तर चला आता मी हे पॅन्ट्री युनिट स्वच्छ करून घेते. इथे पण भरपूर सारा धूळ होतं. तर ह्या कप्प्यामध्ये ना माझे सगळे काचेचे भांडे राहतात, ग्लास कटोरे वगैरे सगळं काही मी इथं काचेचं ठेवते. आणि हे जे तुम्हाला आधी 4 ग्लास दिसले मोठे मोठे सरबत प्यायचे, तर ते मी मिशोवरून घेतले आहे, त्याची लिंक देईल मी तुम्हाला. आता सगळे हे पण मी कॉलिननी पुसून घेतलं आणि याच्यामध्ये सगळे ते पदार्थांनी भरलेले डब्बे आणि काचेचे भांडे वगैरे सगळे मी याच्यात ऑर्गनाईज करून घेते. आता माझ्याकडे मॉड्युलर मॅट नाही आहे, म्हणून मी आता सध्याचे पेपरच ठेवते याच्यामध्ये. तर बघा किचनमध्ये ना आपण उन्हाळ्यात जरी तेवढं लक्ष नाही दिलं, पण पावसाळा लागला की किचनमध्ये आपल्याला खूप सारं लक्ष द्यावं लागतं, कारण की भरपूरच आपले पदार्थ ना खराब होतात. छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या नाही, लक्ष दिलं नाही तर ते ना नक्कीच आपले म्हणजे किचन अगदी अस्वच्छ दिसते. बघा छोटे छोटे जंतू पण तयार होतात ह्या दिवसामध्ये, गांडूळ हे ते म्हणजे असे खूप काही असे जीवजंतू आहे ना ते आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या घरामध्ये येतात. तसेच ना बेडशीटा पण अशा चिकट होतात आणि किचन तर अगदीच म्हणजे पाहण्यालायक होऊन जाते, कारण का आपल्याला किचनमध्येच भरपूर सारं काम राहते. त्याच्यामुळं किचन जर आपली खराब असली तर आपलं मूड पण लागत नाही त्या किचनमध्ये. तर विंटरमध्ये काढू, समर मान्सून डायनिंग टेबल घेतल्या राहणारच नाही बाबूमुळे. मला पाणी पाहिजे यातलं करून. हो ना.
तर आज ना तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप सारा आवाज येणार आहे म्हणजे आलाच असेल. तर हे बघा, हे जे दिसते ना, हे ऑर्गनायझर मी बनवलेलं आहे DIY. माझ्याकडे ना एक असा बॉक्स होता लाकडाचा, तर त्याच्यापासून मी याचं छान असं टी कॉर्नर बनवलं. खाली कप राहतात आणि वर मी साखर, चाय आणि कॉफीचे असे हे डबे ठेवते. हे मी मिशोवरून बोलावलेले आहे. तर हे डबे पण खूप छान आहे, म्हणजे हवाबंद आहे, एअरटाईट डबे ज्याला म्हणतात. तर याच्यामध्ये आहे ना साखर वगैरे अशी ओलावत नाही ना. तर तुम्ही बघा, स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे आपण ना साखर ठेवतो, तर ती पहा पावसाळ्यात अशी ना ओली ओली होऊन जाते, म्हणजे ना खरंच चांगली नाही वाटत ती, आणि त्याची चव पण बदलते. तर हे असे ना मी असे हवाबंद डबे घेतलेले आहे. तर याच्यामध्ये साखर अगदी छान राहते. आणि मी बघा असा छान असा कॉर्नरला मस्त असा टीचा कॉर्नर बनवलेला आहे. आणि हे बघा, आपण हे असे जे आर्टिफिशियल ठेवतो, तर ते पण असे म्हणजे त्याच्यावर पण खूप सारे धूळ बसते, तर ते पण आपल्याला स्वच्छ करावी लागते. म्हणजे एकंदर काय, तर पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा 12ही महिने म्हणा, आपल्याला किचनमध्ये भरपूर सारं लक्ष द्यावं लागतं. आता हे आहे माझे वाळवणाचे सगळे उन्हाळ्यात मी बनवलेले, म्हणजे काही रेडीमेड घेतले आणि हे तिखट वगैरे मी घरीच केलं. तर आता बघा, ह्या स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही तिखट ठेवा ना, तेही असं नाही का बघा असे गडे गडे बनते, किंवा हे चिप्स पापड वगैरे असे एकदम असे नरम नरम पडतात. तर त्याच्यासाठी आहे ना मी असे छान असे पेपर लावते त्याला, म्हणजे याच्यामध्ये हवा जात नाही आणि हे पदार्थ असे जशानं तसे अगदी कडक कडक राहतात. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.